मोठे कार्यक्रम झालेले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय ढवळे सर. आमच्या संस्थेच्या सदस्य काही वर्ष कोशा धुरा आदरणीय गोनारकर सर सांभाळत आहेत. 2024 विमलताई शेंडे. विमलताई शेंडे राज्यस्तरीय रमाई गौरव पुरस्कार. या दोघे मिळून घ्या. दोन्ही आम्ही बोरगावकर सरांना विनंती करतो की ह्या एक चांगले कवी यांनी थांबा आई दोघांचे पुरस्कार घ्या. दोघांचे वयवर्ष जवळपास 74 ते 75 आहे. मनपूर्वक स्वागत करतो. कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष गोनारकर साहेब, कल्चरल असोसिएशनचे सचिव डॉक्टर नाटिका असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य आपल्याला जाऊन तिथे न्याय मागता येतं आणि लेजिस्लेचर लोकांच्या हितासाठी कायदे करणं हे लेजिस्लेचरचं काम असतं. आणि आपण सातत्याने बघतो की आपल्या देशामध्ये हजारो कायदे आहेत. मित्रांनो, बांधवांनो, मला आज सांगायला एक अत्यंत आनंद होतो की आपल्या मराठवाड्यासाठी हैदराबादच्या निजाम सरकारच्या काळामधले 2 कायदे होते. एक होता हैदराबाद अतियात इनाम दिलेलं होतं. आज मला सरकारतर्फे पगार मिळतो, पण त्या काळामध्ये सरकार पैशाच्या स्वरूपात न देता जमिनीच्या स्वरूपामध्ये इनामदाराला जमिनी देत असत. आता ती जी जमिनी होती समाजसेवेत त्याला मदतमाश इनाम. आणि दुसरा जो कायदा आहे त्या काळामध्ये मस्जिद असेल, दर्गा असेल, ईदगाह असेल, महादेव मंदिर असेल, हिंदू देवस्थानचे जेवढे काही संस्था असतील त्यांना सुद्धा त्या मंदिराचे दिवाबत्तीची सोय व्हावी, झाडलोटची सोय व्हावी, त्यासोबत जो पुजारी आहे त्याची सुद्धा सोय व्हावी याकरिता खिदमत माश इनाम जमीन त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली होती. आणि आता या जमिनीवर जो कास्त करत होता, खरा जो माणूस होता, तो सर्वसामान्य आपला गरीब माणूस, शेतकरी जो माणूस होता तो कसणारा माणूस होता. आणि 1954च्या कायद्याच्या आल्याच्या नंतर जेवढे काही इनामदार होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे एक कसणाऱ्याची जमीन, वेळ आहे ना सगळ्यांना, एक 5-10 मिनिटांमध्ये हा विषय घ्या. तर कसणाऱ्याची जमीन म्हणजे जो कसेल त्याला जमीन द्यायची. आणि कसणारे कोण होते? हा सगळा बहुजन समाज होता. आणि त्यानंतर मग ही जेवढे इनामदाराच्या जमिनी होत्या सरकारला जमा झाल्या आणि त्यानंतर जे कुळ म्हणून गरीब लोक शेती करणारे होते त्यांना ती जमीन प्रदान करण्यात आली. आता या कायद्यामध्ये म्हणजे मदतमाश कायद्यामध्ये जमीन विकण्याची परवानगी होती. प्रत्येक वेळेस 50% रक्कम सरकारला भरायची अशी तरतूद होती. म्हणजे दरवेळेस ज्याला कुणाला गरज पडली, आता शहरामध्ये आज तो आपण पेपरमध्ये बघतो की असदुल्लाबाद मध्ये जो प्रश्न आहे आणि आपण 1-2 दिवसापूर्वी आपण जी बातमी ऐकली की महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनी खालसा झाल्या. आता हे खालसा करण्याच्या संदर्भामध्ये जो अहवाल पाठवला होता त्या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीमध्ये मी एक सदस्य होतो आणि औरंगाबादचे एक सदस्य होते. परंतु हा जो ड्राफ्ट केला होता सरकारकडे पाठवण्याचा, तो संपूर्ण ड्राफ्ट मी कायद्याचा स्वतः केला होता. राज्य शासनाला पाठवला. गुणवंतांचा सत्कार असा विविधांगी असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अप्पर जिल्हाधिकारी PS बोरगावकर साहेब, समाज कल्याण अधिकारी, कवी, गझलकार आदरणीय बापू दासरी सर, कृषी सहसंचालक आदरणीय वाघारकर सर, आमच्या कल्चरल असोसिएशनचे सचिव डॉक्टर विजयकुमार माहुरे सर, सल्लागार आदरणीय जनार्दन ढवळे साहेब,
पंडित सोनाळे सर, सगळे विमलताई नवसागरे मॅडम, आमचे कल्चरलचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो. उपस्थित सर्व आदरणीय माता, बंधू आणि भगिनी, मला कल्पना आहे की आता वेळ झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज स्वातंत्र्य दिन, या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. कल्चरल असोसिएशन नांदेडचा हा आजचा